या साईडला येणारे स्टेशन येणार आहे नेक्स्ट स्टेशन डोंगो. बघू शकता चालले ठाकोली. अकोले स्टेशन चाललं ठाकोली. गाडी खाली झाली आहे पूर्ण. गाडी आपण बुक करून घेतली आहे बा पूर्ण गाडी खाली. तर चला आता आपलं पण स्टेशन येणार आहे. आपण उतरणार आहोत. भेटतो तुम्हाला आता 5 मिनिटांनी. 5 मिनिटानंतर आपण उतरणार आहे भाईखलाला. बाय. टीव्ही मध्ये सर्व जानकारी देत आहे. सगळं न्यूज येत आहे. कचरा उचला आहे. साड्यांची ॲड आली आहे. आधी आली होती मच्छीची ॲड. तर चला मग आता उतरूया. आता येणार आहे भाईखला. आहे बघा ते मोठे मोठे. बापरे बाप लयचे. मम्मी तू घाबरते. लय मोठे मोठे ते पक्षी. लय मोठे मोठे पक्षी. कावले पण मोठे आणि पक्षी पण मोठे कोणते तरी. कोणते पण बघायचं. लालबागचा राजा बनणार आहे. जागेवरच बनता का इथं? खोललं नाही अजून. अच्छा म्हणजे इथं बनेल आहे. आतमध्येच आहे. हा ना. इथून रांगा लागतात ना सगळ्या अशा. हा ना. आम्ही येताना आम्हाला दर्शनच भेटत नाही. लय मुख दर्शन भेटत. लय गर्दी असते. पण मी म्हणलं आज हा ना. राजाचं दर्शन करायला लाईन. आपण पहिलेच आले दर्शन करायला. बघून घ्या. पण लालबागच्या राजाचं ते खोललं नाही. तोंड नाही खोललंय. आपल्याला दर्शन करूया. पूर्ण मार्केट भरलंय. लालबागच्या राजाच्या बाजूला लाडू बघू शकता. किती मोठा लाडू आहे. लाडू बघा कसे चांगले. मोदक बघा किती मोठा आहे. अरे बघितला किती झाड आहे आणि किती मोठा आहे. कारण की लालबागच्या राजासाठी म्हणून हे एवढं मोठं मोठं हार. योग केवढ्याला आहे? 200ला. सामान याच्यात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पॅकेट भरलंय आपला भाईखल्याला. आणि आपण करतो ताईची वेट. कारण की ताई गेली आहे ऑफिसमध्ये. तर मग आपण म्हणून बोलत चला ताई येते तोपर्यंत आपण थोडं ब्लॉगिंग करून घेऊया. मी असं थोडंसं छोटंसं काढलंय व्हिडिओ. आणि पहा हे काय. हे गणपतीच्या हार आहे वाटतं ना. हे केवढ्याला? 100 रुपयाला. या असंच आहे का 7 दिवस? मला दाखवते सगळं कसं आहे. माझं सगळं खूप छान छान आहे सगळं. चला आपल्याला तर काही पाहिजे नाही. पण आलो. हार बघू शकता. खूप मस्त मस्त आहे. सगळं गौरी माताचं सामान आहे. बघू शकताय ना. ते वरती बघा मुकुट लावलेली गौरी माता. बघितलं किती गर्दी आहे. आणि तुम्ही येऊ शकता. लालबागच्या राजाच्या बाजूला आहे ना. खूप छान छान अशी मार्केट भरली आहे. तुम्हाला इलायची गिरगा अशी थोडी हेल्प बी करावं लागते लोकांची. तर चला. किती मोठे
पूजा आता लाडू काय काय गणपती बाप्पाला लाडू घ्यायचे इकडून ते काहीतरी घे ना काय पण घे हे लाडू पण छान लागतात हा इसमें छोटा पैकेट है क्या ये तो क्यों है कितने का पैकेट है दीजिए एक पैकेट ताई देखा ताई ताई घेतला हो तबला नारळ बघ लाल तुझे सुख करिता तुझे दुःख हरिता बाप्पा विनांचा दाता बघ ना हे किती भारी आहे छान आहे ना व्हाईट वाले बघ सुंदर आहे बघू शकता काय किती सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा भोलेनाथ हे पण बघा ना किती क्यूट आहे हे बघ ना गुलाबाचे फुलं घेऊन बसलेले किती क्यूट आहे इथले चिंचपोकलीचे राजा बघायला आले का नाही आले हे माहिती नाही आम्हाला आतमध्ये जाऊ देणार आहे का नाही जाऊ देणार आहे हे पण माहिती नाही आम्हाला पण आम्ही चाललो आहे भेटले तर ठीक आहे नाही भेटले तर जय रामजी की है ना ताई भेटले तर जाऊन बघून येऊया नाही भेटले तर दुरून पाया पडून येऊन जाऊया पण जायला काही वांधा नाही आता इतक्या लांब आलोच आहे तर मग जो जो आपल्या जवळपास गणपती दिसतात आहे आपल्याला त्याचे आपण दर्शन करून येऊया है ना आपण गेलो तर लालबागच्या राजाला आता आपण चाललोय चिंचपोकलीच्या राजाला चला मग आता आतमध्ये एंट्री करूया आपण आणि बघूया त्यांचे तोंड तर खोललेलं नसेलच है ना ताई कारण तिकडे पण त्यांनी नाही बघू दिलं म्हणजे लालबागच्या राजाला पण बंद करून ठेवलं तिथंच बनतो म्हणे एक मावशीने सांगितलं का तिथंच बनतात लालबागचे राजा तर चला आता आपण चाललोय चिंचपोकलीचा राजा लोकेशन तर खूप छान वाटतंय आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतंय म्हणून मला असं व्हिडिओ ऑफ करायला पण आवडत नाहीये कारण की असं वाटतंय चला बाबा पूर्ण काढूया हो ना आणि भारी वाटतं इकडचं थोडं भारी वाटतंय मला नाहीतर ताई बोलते इकडलं भारी वाटतं आणि तिकडचा रस्ता काहीच चांगले नव्हते म्हणून मी तिकडचा रस्ता काढला नाहीये हा रस्ता काहीतरी वाटतोय की बाबा हा बाप्पा येता इकडे है ना छान आहे ना तो पाचचा रस्ता इस्माईल नको करू त्या रस्त्यानं पुरा पन्न्या आहे तिकडे घेऊन गेलो होते गाईज ही मला तिकडून सगळ्या पन्न्या लावलेल्या आहे म्हणजे मागच्या साईडला दाखवत होते मागच्या साईडला नाही दाखवायचं असतं कधी पुढच्या साईडला दाखवायचं असतं है ना गाईज तर चला मग भेटतो आपण थोडं आतमध्ये जाऊन ऑन केले ना तर इतके छान वाटणार आहे ना रातच्या टायमाला हे बघा कसं छान ना खूप छान लाईट लावले ना ताई पण आता ऑफ आहे आणि लावले ना ऑन केले ना तर खूप छान वाटणार आहे मग असं एंट्री होणार आहे आपली काय चिंचपोकलीच्या राजाची चला बघू शकता तुम्ही इथून असे लाईन जाणार आहे आणि पुढे चालते का राहू दे ती काय करू गाईज जाऊ का राहू देऊ कारण रेणू बोलते बघू देणार तर नाहीये मग जाऊन उपयोग तर आहे नाही चला मग आपण जाऊया आता रिटर्न कारण की ताई बोलती आतमध्ये बघू तर देणार नाही मम्मी कशाला वेट करते चल जाऊया टाइम वेस्ट करते गाईज तुम्हाला दिसतंय का काय गेस करा आणि बघा तुम्ही किती सुंदर महादेवाची पिंड आहे हा मुंबईचा रोड आहे बघू शकता तुम्ही ताई बोलते रंगारी बदक काय ताई रंगारी बदक म्हणजे मंडल सार्वजनिक गणेशोत्सव मंडल असं आहे लाडका लंबोदर येणारी सदाशिव काय ह्याच रोडाने मी घरी गेली होती एअरपोर्टून आले तेव्हा है ना छान वाटतं ना काय रस्ता कसा आहे तुमच्यासाठी शूट करायला आली मी नक्की व्हिडिओ शूट करायसाठीच आली आहे मी इकडे पण ताई मला चिडवते चल ताई जायचं तर भाईकलाच्या स्टेशनवर चुकून आलो आम्ही चिंचपोकलीच्या स्टेशनवर कारण मीच बोलली ताईला चालत चालत चाल कारण की मला थोडेसे व्हिडिओ काढायचे तर आम्ही निघालो चालत चालत आणि आलो आता आम्ही चिंचपोकलीच्या स्टेशनवर चला आपण स्टेशनवर चढतो आणि आता आपल्याला स्लो ट्रेन भेटणार आपण चाललोय वापस घरी जाण्यासाठी आपण पकडली ट्रेन चला मग आता घरी जाऊन भेटूया